शेतकरी मित्रांनो, आता चालू आहे उन्हाळ्याचे दिवस आणि आता ठिबक करताय. आता प्रत्येकी शेतकरी ठिबक करतोय, तर प्रत्येकाला ठिबक करताना अडथळा निर्माण होतो. आता आपल्या मागे विहीर आहे. बरेचसे जणांचे शेड असतात, विहीर असतात. त्यासाठी मित्रांनो, बरेचसे जण आहे की विहीर जर राहते तर विहिरीच्या वरतून नळ्या घेत आहे. विहिरीच्या वरतून न घेताना आपण पाहू शकता एका नळीवर 5 नळ्या ॲडजस्ट केल्या मित्रांनो. 2 साईडनं विहिरीच्या 2 साईडनं नळ्या टाकलेल्या आहे. एक त्या साईडनं आणि एक या साईडनं 16 mm ची नळी टाकली आहे. पाहू शकता तुम्ही 16 mm ची नळी आहे आणि त्याच्यावर आपण 5 नळ्या ॲडजस्ट केल्या आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही 5 नळ्या ॲडजस्ट केल्या आहे. तर कशा प्रकारे पाहू शकता तुम्ही, 1 नंबर नळी, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर नळी आणि 5 नंबर नळी. तर कशाच्या सहाय्याने मित्रांनो पाहू शकता टी भेटतो. टीच्या सहाय्यानं तुम्ही जसं आपण PVC फिटिंग करतो त्या प्रकारे ठिबकचा एल्बो भेटतो, टी भेटतो. तर तुम्ही टीच्या सहाय्याने पाहू शकता तुम्ही टी आहे, लाईव्ह आहे मित्रांनो. टी आहे आणि एल्बो आहे. तुम्ही पाहू शकता विहिरीच्या 2 साईड आहे. एक साईडनं पाहू शकता तुम्ही 16 mm ची नळी आहे आणि दुसऱ्या साईडनं पाहू शकता 16 mm ची नळी आहे आणि त्या आधारे आपण 5 नळ्या ॲडजस्ट केल्या मित्रांनो. तुम्ही पाहू शकता एका नळीवर आपण 2 साईडनं नळ्या घेतलेल्या आहे आणि 2 साईडनं नळ्या घेऊन आपण 5 नळ्या ॲडजस्ट केल्या आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. एक नंबर नळी, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर. अशा रीते मित्रांनो, तुम्हाला जरी विहीर असेल, शेड असेल, कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत असेल ठिबक करताना, तर तुम्ही असा टी भेटतो मित्रांनो. 12 mm, 16 mm अशा प्रकारे टी भेटतो. तर अशा रीते तुम्ही विहिरीहून नळ्या न घेताना किंवा शेरूपासून नळ्या न घेताना अशा रीते तुम्ही ॲडजस्ट करू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. जेणेकरून जर असा अडथळा निर्माण होत असेल तर तुम्ही टीच्या सहाय्यानं किंवा एल्बोच्या सहाय्यानं असं जुगाड करू शकता मित्रांनो.